विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 11वी विषय मराठीतील कविता क्रमांक 4 झाडांच्या मनात जाऊ या कवितेबद्दल जाणून घेऊया. या कवितेचे कवी आहेत नलेश पाटील. कवींविषयी बोलायचं ठरलं तर नलेश पाटील यांना निसर्गसवी व चित्रकार म्हणून ओळखले जाते. शब्द, नाद, लय आणि अर्थ यांची उत्तम जाण असलेले ते कवी आहेत. दोन शब्दांमधील विरामांचं नेमकं भान आणि विलक्षण चित्रमयी मांडणी ही त्यांच्या कवितांची वैशिष्ट्ये आहेत. अनेक निसर्गदत्त घटकांचे तरल दर्शन त्यांच्या कवितांमधून घडते. हिरवं भान हा त्यांचा कविता संग्रह प्रसिद्ध आहे. कवितेच्या गावा जावे या लोकप्रिय काव्यगायनाच्या कार्यक्रमातील सादरीकरणात ते सहभाग घेतात. तरल शब्द आणि खुले स्वर यामुळे त्यांनी गायलेली कविता ऐकणाऱ्यांच्या मनात दीर्घकाळ रेंगाळत असते. असे नलेश पाटील यांच्या या कवितेविषयी आपण आज जाणून घेऊया. झाडांचे हिरवे वैभव, पाना फुलांचे रंग, गंध, भिरभिरणारी फुलपाखरे, थुईथुई नाचताना हसणारे पाणी, फांद्या फांद्यावरील पक्षी, ऊन सावल्यांची नक्षी या चैतन्यमय निसर्ग सोहळ्याशी कवी एकरूप होऊन जातो. निसर्गातील अम्लान सौंदर्याचा आस्वाद घेता घेता आपणही त्या निसर्गाचा भाग होऊन सौंदर्यानुभूतीचे दान विश्वाला द्यावे असे त्याला वाटते. चला तर कवितेचा अर्थ आता आपण समजून घेऊया. झाडांच्या मनात जाऊ, पानांचे विचार होऊ, पोपटी स्पंदनासाठी कोकिळ होऊनी गाऊ. कवी म्हणतात, निसर्गाचा खरा आस्वाद तुम्हाला घ्यायचा असेल तर आपण झाडांच्या मनात शिरलं पाहिजे. म्हणूनच ते म्हणतात की झाडांच्या मनात जाऊ, पानांचे विचार होऊया, पोपटी स्पंदनासाठी कोकिळ होऊनी गाऊ. आता स्पंदन म्हणजे हालचाल, पोपटी स्पंदन म्हणजे काय, तर झाडांची पाने कोवळी असताना त्यांचा रंग बदलत जातो पहा, आपण पाहिलेला आहे. म्हणजे नवीन कोवळ्या पालवीची हालचाल पाहण्यासाठी आपल्याला स्वतः कोकिळ व्हावं लागेल आणि कोकिळेसारखं गाणी आपण गाऊ असं कवी या ओळीतून म्हणतात. पुढच्या ओळी आहेत, बहरात वसंतामधल्या तो सूर सावळा ऐकत, जातील फुले ही रंगून जन्माला अत्तर घालत, चल सुराबरोबर आपण तो फाया कानी ठेवू. बघा, बहरात वसंतामधल्या, आता वसंत ऋतूमध्ये जेव्हा झाडांना बहर येतो तेव्हा कोकिळ मधुर स्वरात गातो. तर सावळा सूर म्हणजे या ठिकाणी कोकिळेच्या सुरांना सावळा सूर म्हटलेला आहे. वसंतात जेव्हा बहर येतो झाडांना, निसर्गाला, त्यावेळेस वेगवेगळी फुलं देखील उमललेली असतात आणि कोकिळेचा सूर ऐकत ही रंगीबेरंगी फुलंही त्या स्वरामध्ये रंगून जातील असं कवी या ठिकाणी म्हणतात. जातील फुले ही रंगून जन्माला अत्तर घालत, चल सुराबरोबर आपण तो फाया कानी ठेवू. म्हणजे कवी म्हणतात की फुलं देखील या कोकिळेच्या स्वरात रंगून जातील आणि जेव्हा फुलं फुलतात तेव्हा त्यांचा सुवास अत्तराप्रमाणे सर्वत्र दरवळतो. तो अत्तराप्रमाणे दरवळणारा सुवासाचा फाया आपण कानात ठेवूया. आता फाया म्हणजे काय, तर अत्तराचा फाया म्हणजे अत्तरात भिजवून कानात ठेवायचा कापसाचा बोळा. तर हा जो अत्तराचा वास असतो, सुगंध असतो, तसेच फुलांचा सुद्धा सुगंध निसर्गामध्ये दरवळत असतो आणि हा सुगंध आपण कायम आपल्यासोबत ठेवू असं कवी या ठिकाणी म्हणतात. पुढच्या ओळी आहेत, खेळून रंगपंचमी फुलपाखरे भिजली सारी, हा थवा असे रंगीत की पताकाच फिरणारी, हे भिरभिरणारे तोरण दाराला आणून लावू. बघा, वसंत ऋतूत निसर्गात सर्वत्र विविध रंगांच्या फुलामुळे रंगांची उधळण झालेली असते आणि फुलपाखरं त्या विविध रंगात जणू भिजलेली असतात. हा फुलपाखरांचा थवा कवीला जणू रंगीत पताका असल्यासारखं वाटतात आणि म्हणून कवी म्हणतात की हे फुलपाखरांचे रंगीत भिरभिरणारे तोरण आपण दाराला आणून लावूया. आता तोरण म्हणजे काय, तर आपल्याला माहिती आहे, तोरण म्हणजे दारावर लावायची माळ किंवा हार. ही कोणाची रे करणी डोळ्यात झऱ्याचे पाणी, हे उधान आनंदाचे की देवाघरची गाणी, गाण्यात ऋतूच्या आपण चल खळाळून रे वाहू. ही कोणाची रे करणी, करणी म्हणजे
कृती किंवा कार्य. की कवी म्हणतात की हे जे निसर्गाचं विविधरंगी चित्र दिसत आहे, हे कृत्य किंवा हे कार्य कोणाचं आहे, ही गूढ कृती कोणाची आहे की ज्यामुळं माझ्या डोळ्यातून झऱ्यासारखं पाणी वाहते. आता डोळ्यातून पाणी कधी वाहतं आपल्या? 2 वेळेस वाहतं, एक सुखात आणि दुःखात. म्हणजे कवीला हे निसर्गाचं सगळं लेणं पाहून त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू येत आहे. त्यामुळं कवी म्हणतात हे उधाण आनंदाचे की देवा घरची गाणी. हे जे निसर्गाला उधाण आलंय म्हणजे भरती आली. तर हे जे निसर्गाला उधाण आलंय हे आनंदाचं आहे की जणू देवाघरची गाणी आहेत असं कवीला वाटतंय. गाण्यात ऋतूच्या आपण चल खळाळून रे वाहू. आणि हे जे वसंत ऋतूचं गाणं आहे त्या गाण्यामध्ये आपण सर्वजण खळाळून वाहूया, म्हणजे मनसोक्त आपण या निसर्गाचा आनंद घेऊया असं कवी या ठिकाणी म्हणतात. पाण्यात उतरुनी माझे मन खडकावर बसताना, थुई थुई नाच रे पाणी मज दिसते रे हसताना, एक रोप तुषाराचे मज मायेने घाली नाऊ. या ओळीतून कवी म्हणतात माझे मन जणू काही ओढ्याच्या खळखळ वाहणाऱ्या पाण्यात उतरून खडकावर बसले आहे आणि ओढ्याचे थुईथुई नाचणारे पाणी मला जणू हसताना दिसत आहे. एक रोप तुषाराचे मज मायेने घालते नाऊ. आणि त्यातीलच उडणारे तुषार म्हणजे थेंब मला मायेने आंघोळ घालत आहेत. पुढे कवी म्हणतात ओंझळीमध्ये मी अलगत आकाश जरासे धरता, आकाशाने मी अवघ्या पाण्याची ओटी भरता, हातात ऊन डुचमळते नि सूर्य लागतो पोहू. या ओळींचा अर्थ आहे कवी म्हणतात मी जेव्हा ओंझळ करतो तेव्हा मला जणू आकाश हातात धरल्यासारखं वाटतं. या आकाशाची मी जेव्हा ओटी भरतो म्हणजे सौभाग्यवती स्त्रीच्या ओटीत खण नारळ भरून ओटी भरण्याची एक प्रथा आहे. तसं कवी म्हणतो की मी आकाशाची जेव्हा ओटी भरण्यासाठी हातात पाणी घेतो तेव्हा माझ्या हातात ऊन डुचमळते म्हणजे हलते किंवा सूर्य हलताना दिसतो आणि तो सूर्य जणू माझ्या ओंजळीत पोहत आहे असा मला भास होतो. हे फांदीवरले पक्षी की हंगामाचे साक्षी, झाडांच्या पायी काढी सावळी उन्हावर नक्षी, मग तिलाच फुटले पंख नि त्यांचे झाले काऊ. आता हंगाम म्हणजे मोसम आणि काऊ म्हणजे कावळा. कवी म्हणतात झाडांच्या पाण्यात आंघोळ करून फांदीवर बसलेले हे पक्षी वसंत ऋतूचे जणू साक्षीदार आहेत. झाडांच्या पायथ्याला म्हणजे खोडाजवळ सावली पडली आहे आणि सावली बा कशी असते, काही ठिकाणी ऊन असतं, काही ठिकाणी मध्येच सावली असते आणि ही सावली म्हणजे जणू काही निसर्गानं नक्षी काढलेली आहे. आणि नंतर त्याच सावलीला जणू पंख फुटतात आणि त्यांचे झाले काऊ म्हणजे कावळा. सावलीचा काऊ होतो म्हणजे ही सावली काळ्या रंगाची दाट सावली होती. मानवी स्पर्शना जेथे असतील फुले पाखरे, रानात आशा तू मजला ईश्वरा जरा टाकरे, ही मी झाड होऊनी तेथे पसरीन आपुले बाहू. कवी म्हणतात ज्या ठिकाणाला अजून मानवी स्पर्श झालेला नाही असे ठिकाण आणि फुलपाखरं ज्या ठिकाणी असतील अशा रानात हे ईश्वरा म्हणजे परमेश्वरा मला नेऊन टाक. मी त्या ठिकाणी एखाद्या झाडासारखे आपले बाहू पसरून येणाऱ्या प्रत्येकाचं स्वागत करेल. आपण एक प्रश्न पाहूया. खालील काव्यपंक्तींचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. झाडांच्या मनात जाऊ पानांचे विचार हो. या ओळींचा अर्थ तुम्हाला सांगायचा आहे. धन्यवाद.